सोलापूर मध्य विधानसभेवरून मविया धुसफूस। सोलापूर मध्यवर नरसय्या आडम यांचा दावा। लोकसभेला विधानसभेबाबत आश्वासन दिल्याचा दावा। मोहोळमधून माजी आमदार रमेश कदम निवडणूक लढवणार। रमेश कदमांनी बोलून दाखवली निवडणुकीची इच्छा। धाराशिवमध्ये उडीद पिकाला हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। उडदाचा भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान। व्हॉट्सअॅपच्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल। आर्थिक फसवणूक प्रकरणात सहकार्य न केल्याने गुन्हा। नवरात्रोत्सवासाठी खोडाई माता मंदिराच्या रंगकामाला वेग। नंदुरबारमध्ये यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू। उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोबाईल चोरीला। पुण्यातील कार्यक्रमातून सामंतांचा मोबाईल चोरीला। कराड दक्षिणच्या जागेवरून मवियात तणावाची शक्यता। काँग्रेसच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनरबाजी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इंद्रजित गुजर यांचे मिशन विधानसभा असे बॅनर। नांदेडच्या नेरली गावात दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त। 700 पेक्षा अधिक लोकांचा आरोग्य धोक्यात। जिल्हा प्रशासनाकडून ग्रामसेवकाचं निलंबन। सायन विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच। सायनसाठी काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही इच्छुक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 2 उमेदवार रांगेत। हिंगोली शहरात झळकले रोहित पवार यांचे बॅनर। बॅनरवर रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। रोहित पवार यांच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण। शिवसेनेचा दसरा मेळावा यंदाही आझाद मैदानावर होण्याची शक्यता। शिवसेनेकडून मैदानासाठी पालिकेकडे अर्ज, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवाजी पार्क मिळण्याची शक्यता। श्रीलंकेच्या ताब्यातील 37 मच्छीमारांच्या सुटकेबाबत राहुल गांधींचं पत्र। पत्राद्वारे परराष्ट्र मंत्र्यांकडे मच्छीमारांच्या सुटकेची मागणी। पंतप्रधान मोदी 5 ऑक्टोबरला वाशिम दौऱ्यावर। वाशिमच्या पोहरा देवीत दौऱ्याची जय्यत तयारी। सभामंडप, हेलिपॅड, रस्त्याचं काम जवळपास पूर्ण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।